लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता मानिनी खूपच अशी सुंदर तयार झालेली असते आणि तेवढ्यातच कालचाच जो त्याच्या मूव्हीचं प्रमोशन करायला आलेला धनराजा आहे त्याची भेट मानिनीसोबत होते. आता त्याची भेट मानिनीसोबत झाल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता तो म्हणत असतो, एक मिनिट, तुमच्या भावाचं लग्न आहे का कोणाचं लग्न आहे ते सांगा ना प्लीज. त्याच वेळेला मानिनी म्हणत असते, अहो असं काय करताय, माझ्या भावाचं वगैरे लग्न नाही आहे, माझ्या दोन्ही मुलांचे लग्न आहेत. काय काय सांगताय काय, तुमच्या दोन्ही मुलांचे लग्न आहेत? हो, माझ्या दोन्ही मुलांचे लग्न आहेत. अहो तुमच्याकडे बघून असं वाटत नाही की तुमच्या दोन्ही मुलांचे लग्न आहेत. तुमच्याकडे बघून असं वाटतं की नक्कीच तुम्हीच इथे एका मुलाच्या बहीण आहेत म्हणून. त्याच वेळेला मानिनी म्हणत असते, एक मिनिट, तुमचं काय चाललं आहे? म्हणजे मला एक गोष्ट सांगा, तुम्ही इथे माझी खेचण्यासाठी वगैरे आला आहात का, किंवा विक्रमने तुम्हाला इकडे पाठवलं आहे का, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला आता इकडे तो म्हणत असतो, छे छे छे, नाही 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 नाही, मला त्यांनी वगैरे कोणीच नाही पाठवलं. विक्रम कोण? अहो विक्रम म्हणजे माझे मिस्टर. थांबा, मी आता त्यांनाच बोलवते. असं म्हणून आता मानिनी लगेचच विक्रमला आवाज देते. आता मानिनीने विक्रमला आवाज दिल्यानंतर विक्रम येतात आणि विक्रम आल्यानंतर ते म्हणत असतात, काय गं मनू, काय झालं, हे तुमच्या ओळखीचे आहेत का? त्याच वेळेला आता इथे विक्रमसुद्धा म्हणत असतात, नाही गं, माझ्यासुद्धा ओळखीचं नाही आहेत. अहो मी कोणाच्याही ओळखीचं नाही आहे. त्याचं काय झालं ना, ॲक्च्युली मी इथे माझ्या कॅबमध्ये एक आजी बसल्या होत्या आणि त्या आजी बसल्यानंतर त्यांना ना इकडे ह्या ठिकाणी यायचं होतं. पण त्या आजी फार गोड, फार प्रेमळ होत्या हो. जेव्हा त्या माझ्या कॅबमध्ये बसल्या ना तेव्हाच मला ती गोष्ट लक्षात आली आणि त्यांना त्यांची बटवा आणि त्याचबरोबर ह्या लग्नासाठी त्यांनी घेतलेला आहेर हे दोन्ही त्या इथेच विसरून माझ्या गाडीमध्येच विसरल्या आणि तेच मी द्यायला इथे आलेलो आहे. त्याचं काय असतं ना, हे बघा, जर आता मी ह्या सगळ्या गोष्टी त्यांना दिल्या तर त्यांच्या चेहऱ्यावर किती हसू येणार आहे, त्यासाठी मी हे इथे घेऊन आलो आहे, असं इकडे तो सांगत असतो. त्याच वेळेला आता इकडे लगेचच मानिनी म्हणत असते, अरे बापरे, ह्या लग्नासाठी कोण आजी आल्या आहेत बरं? काही सांगता येत नाही किंवा काही माहिती नाही आहे. पण तुमचं नाव काय? खरं तर माझं नाव धनराज. माझ्या नावातच राज आहे, धन आहे. त्याच वेळेला इकडे विक्रम म्हणत असतात, अरे वा वा, छान 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 छान, पण नाही म्हणजे मी अजून तरी सिंगलच आहे बरं का. मग म्हटलं चला आता ह्या लग्नामध्ये जर मला कोणी भेटली एखादी तर बघावी, आणि म्हणून सुद्धा त्याच वेळेला विक्रम म्हणत असतात, अरे वा 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 वा, हे नेमकं आहेर आणि त्याचबरोबर हे जे काही सामान आहे ते मी त्या आजींना देतो. त्याच वेळेला आता इकडे तो म्हणत असतो, हो हो चालेल ना, पण आता तुम्हा दोघांच्याही मुलांचे लग्न आहेत तर मी त्यांना शुभेच्छा देतो. तेव्हा मानिनी आणि विक्रम म्हणत असतात, हो हो चालेल ना, तुम्ही सुद्धा त्यांना शुभेच्छा इथे देऊ शकता. आता विक्रम म्हणत असतात, पण तुमचं नाव पुन्हा एकदा सांगा. माझं नाव इकडे धनराज दांगड पाटील. अच्छा अच्छा, तुमचं नाव धनराज दांगड पाटील का, बरं बरं, चला चला चला. इकडे आता लगेचच विक्रम आणि त्याचबरोबर मानिनी हे दोघेही जण त्याला जीवा नंदिनीला भेटायला घेऊन गेलेले असतात. तो जातो, इकडे जीवाला तो शुभेच्छा देतो. त्याच वेळेला इकडे पार्थ जो आहे तो पार्थला सुद्धा लग्नाच्या शुभेच्छा देत असतो, कॉंग्रॅच्युलेट करत असतो. आता शुभेच्छा वगैरे देऊन झाल्यानंतर ती लोक तिथून निघून जातात. आता लग्नाचा पुन्हा एक छोटासा विधी राहिलेला असतो आणि छोटासा विधी राहिल्यानंतर ब्राह्मण गुरुजी समोर बसलेले असतात आणि त्याच वेळेला त्यांच्यासमोर ह्या दोन्ही जोडी इथे बसलेल्या असतात. आता इकडे नंदिनी जो काही जीवा आहे ना, त्या जीवाला खानाखुणा करत असते. नंदिनी जीवाला खानाखुणा करत असताना इकडे जीवा म्हणत असतो, अगं हे काय चाललंय तुझं? त्याच वेळेला नंदिनी म्हणत असते, इकडे यावं, शुक 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 करून आवाज देत असते. का तर त्याच्या फेट्याचा जो काही टॅग आहे ना, तो टॅग नंदिनीला इथे दिसलेला असतो आणि तोच टॅग इथे बाकी कोणाला दिसू नये, जीवाचं हसू होऊ नये याच गोष्टीसाठी ती इथे जो काही टॅग आहे तो टॅग इथे ती काढण्यासाठी आवाज देत असते. आता जेव्हा नंदिनी इथे आवाज देते आणि तेव्हा मात्र इकडे जीवा म्हणत असतो, काय झाले? मग आता जो काही आपला गुड्डू आहे तो गुड्डू आता इकडे हळूच आता टॅग काढत असतो आणि टॅग काढल्यानंतर इकडे आता जीवा मुद्दामच नंदिनीच्या जवळ जातो आणि तिला म्हणत असतो, असो
ह्या निमित्ताने तरी तू इथे नवऱ्याच्या जवळ आलीस आणि त्याला आवाज दिलेला आहेस काय. त्याच वेळेला आता इकडे नंदिनी तो टॅग जो आहे तो दाताने चावून काढते. त्याच वेळेला आता इकडे जो काही मिथून आहे तो मिथून म्हणत असतो, अगं हे काय करतेस नंदिनी, त्याच्या कानाला चावतेस की काय. तेव्हा नंदिनी म्हणत असते, नाही नाही मी असं काही नाही करत आहे, त्यांच्या फेट्याला टॅग होता तो मी काढण्याचा प्रयत्न करत आहे असं म्हणून सगळेजण हसायला लागतात. आता जीवाला ही गोष्ट माहिती असते, पण जीवाला ही गोष्ट इथे माहिती असल्या कारणाने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इकडे आता तो मुद्दामच तिच्या जवळ जातो आणि मुद्दाम तिच्या जवळ गेल्यानंतर इकडे आता तो म्हणत असतो, काय ग नंदिनी, खरंच तुम्हाला इथे चावायला लागलेली होतीस का. तेव्हा आता इकडे नंदिनी म्हणत असते, काहीही काय हो असं काय बोलताय उगाचच वेड्यासारखं, असं काही नाही आहे. तेव्हा गप्प बसा. त्यावर जीवा म्हणत असतो, हां बघितलंस त्या टॅगच्या बहाण्याने तर इकडे तू माझ्या जवळ आलेली आहेस आणि माझी तुला काळजी वाटलेली आहे असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. ह्या सगळ्या काही गोष्टी इथे झाल्यानंतर लगेचच आता इकडे दुसऱ्या बाजूला जो काही पार्थ आहे तो पार्थ इथे त्याला त्या फेट्यामुळे थोडंसं गरम होऊ लागलेलं असतं आणि फेट्यामुळे गरम होत असताना आता इकडे जो काही जी काही आपली नंदिनी काव्या आहे ती काव्या स्वतःकडचा जो रुमाल आहे ना तो रुमाल घेते आणि पार्थच्या कपाळावर त्याचबरोबर गालाला जो काही घाम आलेला आहे ना तो घाम इथे ती पुसण्याचं काम करत असते. आणि घाम पुसत असताना जो पार्थ आहे तो काव्याकडे पाहतच असतो. काव्याकडे पार्थच नाही तर तिथे असलेले ते सगळेजण पाहत असतात की कशा पद्धतीने आता इकडे जी काही काव्य आहे ती पार्थची काळजी घेते, तर दुसऱ्या बाजूला कशी नंदिनी आता इकडे पार्थची काळजी घेते. हे सगळं काही ती लोक पाहत असतात आणि हे सगळं काही पाहत असताना आता आपण पाहतो की काव्या त्याला नजरेनेच खुणावत असते, सगळं ठीक आहे ना. त्याच वेळेला तो म्हणत असतो, हो हो सगळं काही ठीक आहे, काळजी करण्याची गरज नाही असं इकडे तो बोलतो. आता रम्या आणि वसू हे सगळं काही इकडे पाहत असतात. रम्या आणि वसू हे सगळं काही पाहत असताना त्यांना मात्र फार राग येत असतो. त्या विचार करत असतात की हे सगळं काय होतंय. आणि त्याच वेळेला आता हा जो काही नंदिनी आणि जीवा हे दोघेही जण एवढे एकत्र का बरं येत आहेत, मला ह्या सगळ्या गोष्टी अजिबात तशा नको आहेत असं त्या दोघींना वाटत असतं. इकडे पार्थला फार गरम होऊ लागलेलं असतं. त्यामुळे काव्या आता इकडे पार्थच्या चेहऱ्यावर हळूहळू फुंकर मारत असते आणि पार्थच्या चेहऱ्यावर हळूहळू फुंकर मारल्यानंतर इथे पार्थला थोडंसं बरं वाटत असतं. तर आता प्रेक्षकांनो इकडे आपण पाहतो की आता हा सुद्धा विधी इथे झालेला असतो, पण आता पाठवणीची वेळ असते आणि पाठवणीसाठी इकडे काव्या शारदाकडे जाते. शारदाच्या गळ्यात पडूनच ती अक्षरशः रडायला लागलेली असते. त्यानंतर आता इकडे ती धनंजयकडे सुद्धा जाते. त्यानंतर वेळ असते ती म्हणजेच की सगळ्यांचे आशीर्वाद घेण्याचे. आता वसूसमोर दोघेही जण वागतात. वसूला नावीलाजास्त असतं का होईना पण इथे आता आशीर्वाद द्यावाच लागतो. इकडे आता गुरुजींना नमस्कार करतात. काव्य आणि पार्थ झाल्यानंतर नंदिनी आणि जीवा हे दोघेही जण आता सगळ्यांच्या पाया पडतात, आशीर्वाद घेतात. तेव्हा नंदिनी सुद्धा इकडे आता शारदाच्या गळ्यात पडूनच रडायला लागलेली असते. रडत असताना मात्र शारदाला सुद्धा आज भरून येत असतं. खूप इमोशनल हा दिवस असतो. आता इकडे आपण पाहतो की धनंजय काव्याला सुद्धा आशीर्वाद देतात, नंदिनीला देतात आणि शेवटी नंदिनी धनंजयच्या गळ्यात पडते आणि रडायला लागते. हे सगळं काही पाहिल्यानंतर काव्याला सुद्धा भरून आलेलं असतं आणि त्याच वेळेला धनंजय दोन्ही पोरींना गळ्यामध्ये घेतात आणि रडायला सुरुवात करत असतात. पण आता इकडे विक्रम समजावतात. त्याच वेळेला जीवासुद्धा इकडे धनंजयला समजावत असतो. आता ह्यांची पाठवणी होत असते. पाठवणी झाल्यानंतर इकडे आता इकडे वसू जी रम्याला आहे ती म्हणत असते, काय ग रम्या, अगं लग्नसुद्धा झालं, पाठवणीसुद्धा झालेली आहे आणि तू काहीच करू शकली नाहीस, ना लग्न अडवलंस ना काहीच, बघ त्यांची पाठवणीसुद्धा होत आहे. त्याच वेळेला रम्या म्हणत असते, आत्ता फक्त पाठवणी होती, आणखी घरी पोहोचलेत कुठे, आता वरात निघणार आहे, वरातीत बघ मी कशी धमाल करते ते, असं रम्या म्हणत असते. पण प्रेक्षकांनो खरं तर रम्याने काहीच केलेलं नसतं. आता आपण पाहतो की वरात निघलेली असते. वरातीच्या वेळेला खूप सुंदर असा क्षण असतो, पण रम्या मात्र तिथेच असते आणि रम्याला ह्या सर्व गोष्टींचा राग आलेलाच असतो. पण वसूला आता काळजी वाटत असते की रम्याने अजून काही केलं नाही, पण रम्या नेमकं कधी आणि काय करणार आहे हे तर आपल्याला सुद्धा माहिती नाही, असा इकडे वसू विचार करते. ह्या रम्याने ह्या सर्व गोष्टी आपल्याला सुद्धा सांगितल्या नाही असा सुद्धा विचार ती आता करू लागते. इकडे आता लगेचच वरात निघलेली असते. जीवानंदिनी एका गाडीमध्ये असतात तर पार्थ काव्या एका गाडीमध्ये असतात. खूपच सगळेजण छान पद्धतीने नाचत असतात आणि काव्या आणि त्याचबरोबर पार्थ त्यांच्यासोबत मानिनी आणि विक्रम हे सुद्धा लोक असतात. एवढा एन्जॉय करतात म्हणून काही विचारू नका.
असं वाटत होतं की फक्त आणि फक्त ह्यांनी जे काही फोटो किंवा आणखी काही गोष्टीसाठी वरात काढलेली असेल हे आपल्याला दाखवायचे नाही, पण तसं नाही. ह्यांनी तर हे एपिसोडमध्ये सुद्धा दाखवलेलं आहे बरं का. असो, आता मानिनी नाचत असते, काव्या नाचत असते, नंदिनी नाचत असते. खूप सारे त्यांचे फॅन्स लोकंसुद्धा तिथे जमा झालेले असतात. फॅन्स लोक जमा झाल्यानंतर इकडे फोटोशूट होतं. त्याचबरोबर काव्या, पार्थला सगळेजण कॉंग्रॅच्युलेट करतात. तर इकडे जीवा आणि नंदिनीला सुद्धा सगळेजण इथे कॉंग्रॅच्युलेट करत असतात. इथे आता फायनली जीवाने नंदिनीला उचलून घेतलेलं असतं, तर पार्थने काव्याला सुद्धा उचलून घेतलेलं असतं. आणि अशा पद्धतीने आता इकडे त्यांची ही जी काही वरात आहे ती वरात इथे आता संपन्न झालेली असते. असो, त्यांनी थोडक्यातच आवरले बरं का, पण आपण एन्जॉय करूया. आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की लग्न झालं, सगळे विधी झाले, वरात झाले, आता आहे गृहप्रवेश. इकडे जीवाने नंदिनीला देशमुखांच्या घरापर्यंत उचलून आणलेलं असतं, तर दुसऱ्या बाजूला पार्थने काव्याला उचलून घेतलेलं असतं. आता हे सगळेजण दाराशी आलेले असतात. आता इकडे नंदिनी म्हणत असते, अहो जीवा काय करताय, सोडा मला, सोडा, उतरवा खाली. त्याच वेळेला काव्यासुद्धा म्हणत असते, हो काय करताय पार्थ, अहो सोडा ना, सोडा, उतरवा खाली. त्याच वेळेला आता इकडे हे सगळं काही पाहिल्यानंतर सगळेजण हसायला लागतात. नंदिनी थोडीशी अवघडल्यासारखी होते, त्याच वेळेला काव्यासुद्धा थोडीशी अवघडल्यासारखी होत असते. आणि अवघडल्यासारखी झाल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे लगेचच हे सगळं काही होत असताना आता मानिनी म्हणत असते, अरे ठेवा रे ठेवा, त्यांना खाली ठेवा, आता गृहप्रवेश करायचा आहे की नाही. असं म्हटल्यानंतर शेवटी हे दोघेही जण त्या दोघींना आता इकडे खाली ठेवत असतात. आणि खाली ठेवल्यानंतर इकडे आता जो काही जीवा आहे तो म्हणत असतो, बडे भैया मला तर असं वाटतंय की खाली ठेवायची काही गरजच नव्हती, आपण ह्या दोघींनाही खाली ठेवायला नको होतं का. त्याच वेळेला आता इकडे पार्थ म्हणत असतो, हो जीवा तू बोलतोयस ना ते अगदी बरोबर आहे, मला सुद्धा अगदी तसंच वाटतंय. त्याच वेळेला आता इकडे मानिनी म्हणत असते, खरं सांगू का, आता माझ्या पोरांचं दुसऱ्यांदा लग्न झालं आहे आणि त्यांचं दुसऱ्यांदा लग्न झाल्यानंतर मी माझी सगळी काही हौसमौस पूर्ण करणार आहे. आता खरं तर माझ्या दोन्ही सुना घरी आलेल्या आहेत आणि दोन्ही सुना घरी आल्यानंतर मी त्यांची सगळी हौसमौस करणारच आहे, असं इकडे ती म्हणत असते. मला कोणीही अडवणार नाही बरं का, असं सुद्धा ती इथे बोलते. तेव्हा सगळेजण म्हणत असतात, नाही 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 आईसाहेब, तुम्हाला कोणीही कधीही कशालाही अडवणार नाही, तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्हाला जी काही हौसमौस करायची आहे ना ती सगळी हौसमौस तुम्ही करून घ्या, असं सगळेजण मानिनीला म्हणत असतात. त्याच वेळेला आता इकडे जी काही काव्या आहे ती म्हणत असते, अहो आई तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे काही देशमुखांचे 2 टोनगे आहेत ना त्यांचा गृहप्रवेश तर झालाच पाहिजे ना. त्याच वेळेला आता इकडे जो काही पार्थ आहे तो म्हणत असतो, हां आता तुमच्यासमोर कलश ठेवलेला असेल, त्या कलशला तुम्ही इकडे फुटबॉल म्हणून लात मारू नका, नाहीतर तुम्ही त्या कलशला फुटबॉल म्हणून लात मारली तर मग झाली वाटच लागली. असं म्हटल्यानंतर आता काव्या म्हणत असते, ताई बघितलंच ना मला कसेही चिडवतायत, नाही नाही मला हे चिडवतायत ना, मी आता ह्यांच्याशी बोलणारच नाही आहे. त्याच वेळेला आता नंदिनी म्हणत असते, मग जर तुम्ही असे चिडवणार असाल ना तर आम्ही युटर्न घेऊ बरं का. त्याच वेळेला आता जीवा म्हणत असतो, ए बे नंदिनी काय चाललंय तुझं, हे तुझा काय संबंध युटर्न घेण्याचा, दादा तिला चिडवतोय ना. मग तेव्हा नंदिनी म्हणत असते, आमची एक टीम आहे जीवा, लक्षात येत नाही का तुमच्या, काव्याची आणि नंदिनीची एक टीम आहे, काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे आम्ही एका टीममध्ये आहोत. तुम्ही आम्हाला थोडं जरी छळलं, थोडा जरी त्रास दिला ना तर आम्ही जसा दोघीजणी या घरामध्ये एक हातात हात धरून आलेलो आहोत तसंच हातात हात धरून बाहेरसुद्धा जाऊ शकतो बरं का. त्यामुळे आमच्यासोबत जरा बोलताना वागताना जरा विचार करूनच बोलायचं आणि वागायचं. त्याच वेळेला आता इकडे जीवा म्हणत असतो, अरे बडे भैया बडे संत वगैरे म्हणतात ना की असू देत, सगळं काही ह्यांच्या मनासारखं होऊ देत, नको उगचच सगळी मोहमाया आहे, नको बाबा, आपल्याला तर माघार घ्यायची, आपल्याला नंदिनी आम्ही माघार घेतो बाबा, आम्ही आता अजिबातच इकडे काहीही बोलणार नाही आहे, असं म्हणूनच आता इकडे ह्या दोघींची ही टीम जिंकलेली असते. त्याच वेळेला मिथून म्हणत असतात, बापरे आता तर ह्या पोरांचं काही खरं नाही, ह्या दोन्ही पोरींची एक टीम आहे म्हटल्यावर खरं पाहायला गेलं तर आता मजाच येणार आहे, असं इकडे ती लोक बोलत असतात. त्याच वेळेला आता मानिनी म्हणत असते, हो 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 ह्या सगळ्या गोष्टी अगदी खऱ्या आहेत, पण चला आता गृहप्रवेशाची तयारी करायची आहे की नाही, मग गृहप्रवेश तर झालाच पाहिजे की नाही, असं आता इकडे ती लोक बोलत असतात. त्याच वेळेला आता इकडे
गृहप्रवेश असाच कसा होऊ द्यायचा बरं, त्यासाठी उखाणा घ्यायचा की नाही. त्याच वेळेला आता इकडे नंदिनी उखाणा घे, नंदिनी उखाणा घे असं सगळं म्हणत असतात. तेव्हा नंदिनी म्हणत असते नाही 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 नाही, अजिबात नाही, मी उखाणा घेणार नाही आहे. कारण इकडे मोहित्यांची बारकी लेक जरी काव्य असली तरीसुद्धा ती देशमुखांची मोठी सून आहे आणि ती देशमुखांची मोठी सून असल्या कारणाने इथे उखाणा घेण्याचा सुद्धा मान तिचाच पहिला आहे. मग काव्याच पहिला उखाणा घेणार आहे असं सुद्धा आता इकडे ती म्हणत असते. त्याच वेळेला आता इकडे काव्या म्हणत असते हो हो चालेल ना, घेते मी उखाणा. आता असा धम्माका करणारा उखाणा काव्या घेते की काही विचारू नका. आता काव्याचा उखाणा सुरू असतो बरं का, तो आपण ऐकूयात. काव्या म्हणत असते चला चला युग तुमचा कॅमेरा ऑन करा. तेवढ्यातच युग कॅमेरा ऑन करतो. आपल्या ह्या उखाण्याला सुद्धा मिलियनवर व्ह्यूज आले पाहिजेत असं इथे काव्या म्हणत असते. आपण जे काही घेतो ना ते ट्रेंडिंगच होतं असं जीवा म्हणतो. आणि तेव्हा काव्या म्हणत असते आता गावच्या वेशीवर बहरला पळस, गावच्या वेशीवर बहरला पळस, सुखाच्या या मंदिराला सौभाग्याचा कळस. कळस आहे सोन्याचा, हर्ष आहे धन्याचा, कळस आहे सोन्याचा, हर्ष आहे धन्याचा. नाव घेते राखुनी या मान वडीलधाऱ्यांचा, नाव घेते राखुनी या मान वडीलधाऱ्यांचा. मोहित्यांची धाकटी मी, मोहित्यांची धाकटी मी, देशमुख यांची थोरली, मोहित्यांची धाकटी मी, देशमुख यांची थोरली. पहाट घेऊन आली आता काळ रात्र सरली, पहाट घेऊन आली आता काळ रात्र सरली. आनंदाच्या काव्याचा ग समजला अर्थ, आनंदाच्या काव्याचा ग समजला अर्थ. 7 जन्म माझे झाले देशमुख यांचे पार्थ, 7 जन्म झाले देशमुख यांचे पार्थ. असा सुंदर असा साजेसा काव्याने उखाणा घेतल्यानंतर सगळेजण हसायला लागलेले असतात. आता वेळ असते ती म्हणजेच की पार्थची. पार्थ म्हणत असतो मी सुद्धा अगदी इंटरेस्टिंग असा उखाणा घेतोय. आता बघा इथे पार्थचा उखाणा. पार्थ म्हणत असतो मोहिते यांची लेक, लाखामध्ये एक धरतो मी हात, इरादे माझे नेक, लाख इच्छा मनी, जन्म घेते नव्याने, संसाराच्या या वेलीवर 2 कळ्या याव्या, संसाराच्या या वेलीवर 2 कळ्या याव्या. तेव्हा सगळेजण हसायला लागलेले असतात. आता तुम्ही घाई करू नका, अजून संपलेले नाही. आणि आता तुम्ही घाई करू नका, संपलेले नाही. आता साऱ्या संकटाच्या सावल्या सरा, आता साऱ्या संकटाच्या सावल्या सरा, पण आता साऱ्या संकटाच्या सावल्या सराव्या. येत्या परीक्षेत काव्या आयस व्हाव्या, येत्या परीक्षेत काव्या आयस व्हाव्या. असा भन्नाट असा उखाणा पार्थने घेतलेला असतो. त्याच वेळेला सगळेजण टाळ्या वाजवत असतात आणि टाळ्या वाजवल्यानंतर सगळेजण आता पार्थकडे पाहतच असतात. तर आता प्रेक्षकांनो इकडे आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फार इंटरेस्टिंग असणार आहे कारण उद्याच्या भागामध्ये आपल्या नंदिनीने सुद्धा एक सुंदर असा उखाणा घेतलेला आहे. आता नंदिनीचा काय उखाणा आहे हे तर आपण पाहणारच आहोत. तेव्हा इकडे आता काव्याला आनंद झालेला असतो, डोळे भरून आलेले असतात. आता नंदिनी म्हणत असते लोण्याहून मऊ माझ्या सासरची माया, लोण्याहून मऊ माझ्या सासरची माया, लाख मोलाचा माझा भाबड असा राया, लाख मोलाचा भाबड असा माझा राया. म्हणे हेच घर हाच पती हवा, 7 जन्म 7 द्यावं नंदिनीचे जीवा, 7 जन्म 7 द्यावे नंदिनीचे जीवा. असं सुंदर उखाणा आता नंदिनीने घेतलेला असतो. त्यानंतर वेळ असते ती म्हणजेच की आपल्या जीवाची. आता जीवा म्हणत असतो कळस मानले स्वतःला तरी तुळस असते बाई, कळस मानले स्वतःला तरी तुळस असते ग बाई. नंदिनी ह्या विठ्ठलाची होशील ना ग रखुमाई, नंदिनी ह्या विठ्ठलाची होशील ना ग रखुमाई. असा आता इकडे जीवाने सुद्धा सुंदर उखाणा घेतल्यानंतर सगळेजण हसत असतात. सगळ्यांना फार आनंद झालेला असतो की आता इकडे जीवाने सुद्धा एवढा सुंदर गोड असा उखाणा घेतलेला आहे. प्रेक्षकांनो तुम्हाला सगळ्यात उखाणा कोणाचा आवडला कमेंट करून नक्कीच तुम्ही सांगा. चौघांनीही अक्षरशः अंगावर काटे आणणारे उखाणे घेतलेले आहेत, पण तुम्हाला सगळ्यात जास्त उखाणा कोणाचा आवडला आणि ट्रेंडिंगला कोणाचा बरं उखाणा येईल हे सुद्धा कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तर आता इथे उखाण्याचा हा कार्यक्रम तर पार पडलेला असतो. आता वेळ असते ती म्हणजेच की गृहप्रवेशाची.
उखाणे झाल्यानंतर आता मानिनी म्हणत असते, अरे वा वा वा, किती गोड असे उखाणे तुम्ही घेतलेत, चला आता गृहप्रवेश करूया. असं म्हणून आता मापटं ओलांडून दोन्ही लक्ष्म्या आतमध्ये घरामध्ये प्रवेश करत असतात. आता मापटं ओलांडतात त्याचबरोबर दोघींच्याही पावलांचे ठसे उमटवले जातात. सगळेजण त्यांच्या अंगावर फुलं टाकून त्यांचं घरामध्ये स्वागत करत असतात. नंदिनीने आता काव्याचा हात घट्ट पकडलेला असतो आणि दोघींनीही एकमेकांना साथ देतच ह्या घरामध्ये फायनली गृहप्रवेश केलेला असतो. तर प्रेक्षकांनो, फारच इंटरेस्टिंग असा एपिसोड होता आजचा. कसा वाटला कमेंट करून सांगा. उखाण्याबद्दल मात्र कमेंट करायला विसरू नका. चला भेटूयात अशाच एका नवीन रिव्ह्यू सोबत. तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम.